शुभ सकाळ मंडळी. वाजलेत सकाळचे 7:30 आणि आपण जे काल ट्रॅप लावले होते ते काढायला जायचं होतं, पण झोपून गेलो नाही. पण तो दादा गेलाय ट्रॅप काढायला. आणि मागे बघा, ती आई सकाळची झाडलोट करते. गावाला एकदम सकाळचं भारी वाटते. वातावरण ससं झालंय, थंडीचं वातावरण आहे. थंडी चालू झाली आता आणि सकाळची गाणी लागलेत मस्तपैकी आणि गावाला लोकांची कामाला जायची लगबग चालले. तर आपण बघूया दिवसभरात काय दाखवता येईल तुम्हाला. मित्रांनो, वाजले सकाळचे 8:30 आणि मी मगाशी म्हणालो की मी झोपून राहिलो, गर्दी काढायला जायचं होतं पण मी गेलो नाही. आणि दादा सकाळी 5 वाजता उठून गेलेला. तर आम्ही काल जे 8 ट्रॅप लावले होते ते त्यांनी सगळे काढून आणलेत आणि या छोट्या डब्यामध्ये सगळी खेकडी पकडून आणलेत त्यांनी. आणि बाकीचे ट्रॅप नदीवर ठेवून आलास? हा, बाकीचे तिकडे ठेवून आलं, संध्याकाळी लावायला बरे. परत संध्याकाळी आज लावणार आहे तो. आणि 7 ट्रॅप तिकडे ठेवून आलाय आणि या डब्यामध्ये सगळे खेकडे आणलेत त्याने. आता आपण बघूया किती सापडलेत ते. म्हणजे अर्धा डब्बा भरलाय हा. आता आपण टप्पामध्ये टाकूया त्याला. कसं टप्पा 70-80 आहेत. 70 ते 80 खेकडे सापडलेत 8 ट्रॅप मध्ये. हा बघा केवढा आहे, सगळ्यात मोठा आहे हा. आणि याच्यामध्ये हा एक मोठा आहे. हा पण मस्त आहे, मोठाच आहे. आणि हा एक मासा सापडला याच्यामध्ये. अरे पकडलाय ना याला. मारतात ना रे, बारकी बारकी बारक्यानं मारतो ना तो मोठा. तो बारकी साईडला काढशील आता. हा बघा केवढा आहे. अरे खवल बाहेर काढला पाहिजे, त्याला खातील साप. चावला आहे कुठला? तो मोठा खेकडा. हा, आणि एकाला मग कसा पेंडा काढला. अच्छा, किरव्यानं चाललाय. दादाची खेकड्यांची साफसफाई चालली आहे. सगळे व्यवस्थित धुवून तो ठेवणार आहे. आणि हा एकत्र ठेवली ना तर जी मोठी खेकडे असतात ना ती छोट्या खेकड्यांना चावून मारून टाकतात, म्हणून त्यांना मग वेगळी करावी लागते. आणि हा सगळ्यात मोठा सापडलाय. तो पाण्यातून छोटा दिसतोय पण त्याचे आंगडे खूप मोठे आहेत. मोठा किरवा आहे तो. अरे अरे राहू दे थांब, चावल राहू दे त्याला मी पकडतो थांब. दादाकडून खेकडी बघून आलोय आणि संध्याकाळी जायचं आहे आपल्याला मुंबईला. तर थोडी वांगी काढून नेतोय. आणि तुम्हाला वांग्याचं झाड मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं. आता पुन्हा बघा एकदा, एवढं मोठं वांग्याचं झाड आहे. आमच्यापेक्षा पण खूप उंच आहे. आणि थोडी वांगी काढून न्यायची आहेत मुंबईला.
कवळे आहेत ना सगळी. तिकडे भाऊ वांगी काढतोय आणि इकडे आणखी एक वांग्याचं झाड आहे. त्याला झाडच म्हणावं लागेल कारण खूप उंच वांगी आहे ती. या साईडला समोर चिबडाचा वेल आहे. चिबूड आहे हा. सरडा इथे छोटा आहे. उंदराने सावलाय वाटतं. हे काय हा कोहळा आहे. कोहळा आहे. राहू दे. समोर बघा पडवळ आहे. आम्ही एवढी वांगी काढलीत मुंबईला नेण्यासाठी आणि अजून 10-12 दिवसानंतर याच्यावर आणखी वांगी येतील. मी गणपतीला आलेलो त्यावेळी पण खूप सारी वांगी नेलेली. छोट्या भावाने हा कंदील बनवलाय दिवाळीसाठी. तर लहानपणी आम्ही असेच कंदील बनवायचो. विकत कोण आणायचं नव्हता. सगळे गावाला असायचे तर टाइमपास म्हणून असे सगळे कंदील बनवायचो. आणि त्याने आता हा कंदील बनवलाय आणि आम्हाला टांगायचा आहे वरती. आतमध्ये बल्ब वगैरे लावलेला आहे. घेत अजून वर आपली रशी आहे ना ही खांबाला बांधलेली त्याच्यात अडकवून ठेव. ही समोर हा ती जागा आहे ना वरती. खेच अजून त्याला. मग काय झालं वर. हा कंदील आपला लावून झालाय वरती आणि बल्ब पण पेटतोय. तर आता उजेड आहे दिवस आहे ना त्याच्यामुळे याचा प्रकाश काय जाणवणार नाही कलरफुल. तर रात्री एकदा लावला ना तर त्या पेपरमधून छान प्रकाश पडेल कलरवाला आणि बनलाय पण चांगला एकदम. वाजलेत सकाळचे 10:30 आणि गावात थोडा फेरफटका मारून आलोय. आणि तिकडे आई आहे ना सुकटा साफ करते. ड्रायफिश घेतलेली तिने. इथे जवळून जाऊन दाखवतो तुम्हाला. आया कुठली सुकटा घेतलीस. कितीची मांदिली आहेत ना. सुकटांचा फोटो काढतोय. टकली काय करशील. टाकून दे. चटणी नाही बनवीत.
चटणी होते चांगली ती म्हणजे असली ना हा तिथे लसूण ही लसूण कितीची घेतलीस? 200 ची. अरे बापरे, हो एवढी 200ची? हो सुकायला हवेत अजून. हो सुकत जाऊन चकली काढताय सुकत घालताय. हा कुणी गेलं ते? तिला फिरायला जायचं आहे. हां हो. बरं. दुपार झाले आणि आम्ही आता चाललोय शेतावर. थोडं फिरून येतो शेतावर जाऊन. आणि इकडे बघा सगळ्यांची भात कापणी झालेली आहे. आणि समोर दाखवतो तुम्हाला उडवी आहे. ही उडवी आहे. हे बघा इकडे समोर भात कापून ठेवलाय. जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. सुकायला ठेवलंय. तर हे सुकल्यानंतर तिकडे आपण बघितले जसं उडवीमध्ये ठेवणार बांधून. आणि मग त्याची झोडणी होणार, मळणी होणार. शेती सगळे ना पिवळी होत चालले, तयार होत चालले, कापणी चालले. आणि इकडे समोर जायचं आपल्याला. इकडे आमची शेती आहे समोर. मुंबईतून शुभ सकाळ मंडळी. आज सोमवार आहे, सोमवारची सकाळ आहे. सॅटर्डे संडेला मी गावाला होतो. आणि हा ब्लॉग इथपर्यंत तुम्ही जो बघितला तो शूट करायला मी शेतावर गेलो होतो. दुपारची वेळ होती आणि मी मोबाईलने ब्लॉग शूट करतो. तर दुपारच्या वेळेला मोबाईल खूप हीट होत होता आणि त्याच्यामुळं मोबाईलचा कॅमेराही सारखा बंद होत होता. तर तुम्ही इथपर्यंत जो ब्लॉग बघितला तेवढाच मी शूट करू शकलो. आणि याच्या आधीचा जो मासेमारीचा आणि खेकड्यांचा ट्रॅप लावायचा पण एक व्हिडिओ बनवला होता. तोही दुपारी आम्ही गेलेलो नदीवर आणि तिकडेही 4-5 तास नदीवर होतो आणि खूप वेळ मोबाईलने शूटिंग केली होती तिकडे. तर त्यावेळी पण असाच प्रॉब्लेम झाला, मोबाईल हीट झालेला आणि कॅमेरा चालत नव्हता मोबाईलचा. तर कांडलीतून मासे काढायचा मेन पार्ट जो आहे व्हिडिओचा तो काही शूट करता आला नाही. तर मी कांडल लावल्यानंतर डायरेक्ट आम्ही मासे काढले, ते शूट केलेला. तर तोही ब्लॉग अर्धवट झाला मोबाईलच्या कॅमेरामुळं. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला कोकणातले आणि मुंबईतले खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.